ಕರಾವಳಿತ ಗಂಡು ಕಲೆ ಹೌನ್ ಗೆಲ್ತೆ ಆದ ಹೆಣ್ಣು ಕಲೆವು ಹನನು ಹೌನ್ ಗೆಲ್ಸ್ತಾಣ ಸಂಗಲೆ ಮೀ ಸಂತೋಷ ಪಾವತಸ ते हिम्मेळवो असद अथवा मुम्मेळवो असद आद चोडवो आम्हाले सरीसाठी कुंडू नाय सांगन हे आमच्या महिला वेदिकेनं एक यक्षगान तरबेती क्लास चालू करले तिने येऊलेसनी ते यक्षगान तरबेती शिबिर आता ಕೆಲವೇ ನಿಮಿಷಂತ चालू ಅಂತಸ आद है यक्षगान क्लासेस सांगताना यक्षगान राज्य आणि आंतरराज्य ಮೂಲಕ देश विदेशांत दिव्य भव्य कले होनो रूप ಗೆಲ್ಸ तसत है यक्षगान ಉಳಿಸೇನು ಬೆಳಗಿಸಲೆ है आमचा यक्षगान तरबेती शिबिर आता ಕೆಲವೇ ನಿಮಿಷಂತ चालू ಅಂತಸ है तरबेती शिबिर उद्घाटन करले मी आमच्या मंडळीचे अध्यक्ष श्री एलवी नायक वाइस प्रेसिडेंट MP नायक आणि आमच्या तरबेती शिबिर शिकलेले गुरु श्री शंकर नारायण भागवत आणि सेक्रेटरी RG नायक ट्रेझरर शंकर नायक आणि महिला वेदिकेचे प्रेसिडेंट श्रीमती आशा वर्षा नायक वेदिकेच्या वर येवला मी विनंती करता सा वेदिकेच्या वर येवला विनंती करता आणि आमचे गुरुवर्य श्री शंकर नारायण भागवत वेदिकेच्या वर येवला विनंती करता सा वर असल्या गण्य व्यक्तींचं मी धन्यवाद देतो तसा आत्ता खैलो कार्यक्रम उद्घाटन करले जाल तर दीप प्रज्वलने करून कार्यक्रम उद्घाटन करला सांगणं मी विचारून घेईन तसा धन्यवाद दीपा प्रज्वलने केले ऑफिस बॅरर्स आणि शंकर नारायण भागवत ह्यांचं मी धन्यवाद देत तसंच आता प्रेयर करले आमच्या महिला मेंबर्स वेदिकेच्या वर येवला मी विनंती करतो
गजवदनने स्वामी सिद्धिविनायक स्वामी एवा सिद्धिविनायक स्वामी एवा ಆದಿಯಿಂದಲೂ ನಿನ್ನ ಆದಿಪೂಜಿಕನೆಂದು ಅವರೆಲ್ಲರೂ ಪೂಜಿಸುತ್ತಿಹರು ಆದಿಯಿಂದಲೂ ನಿನ್ನ ಆದಿಪೂಜಿಕರೆಂದು ಅಮರರೆಲ್ಲರೂ ಪೂಜಿಸುತ್ತಿಹರು ಸಿದ್ಧಿ ವಿನಾಶಕನೇ ಸಿದ್ಧಿಗಣನಾಥನೇ ವಿಘ್ನ ವಿನಾಶಕನೇ ಸಿದ್ಧಿಗಣನಾಥನೇ ಷಣ್ಮುಖ ಸೋದರನೇ ಶರಣರ ಕಾಯ್ವನೇ ಷಣ್ಮುಖ ಸೋದರನೇ ಶರಣರ ಕಾಯ್ವನೇ ಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ಸ್ವಾಮಿಯೇ ಬಾ ಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ಸಿದ್ಧಿ ವಿನಾಯಕ ಸ್ವಾಮಿಯೇ ಬಾ यक्षगान शिबिराच्या ಬಗ್ಗೆ शॉर्ट आणि स्वीट ಅವನು 2 बॉल बोलायला म्हणा मी मंडळाचे कार्यदर्शी आर जी नायक हाँ सर रिक्वेस्ट करता सर श्री वरदसिद्धी विनायक महागणपती देवास आणि सरस्वती मातेस नमस्कार करून गुरुवर्य श्री शिवानंद सरस्वती गुरु महाराजांच्या चरणकमलास नमस्कार करून आजच्या यक्षगान शिबिराच्या उद्घाटन समारंभास मुख्य अतिथी आणि गुरु म्हणून लाभलेले श्री शंकर नारायण भागवतजी सभेचे अध्यक्ष श्री एल व्ही नाईकजी मंडळाचे इतर पदाधिकारी आणि अज्ञ समाज बांधव आणि यक्षगान कलाप्रेमींच श्री वरदसिद्धी विनायक मंडळतर्फे मी स्वागत करता आणि नमन करता. 1986 साली ह्या मंडळाचं उद्घाटन झालं आहे. त्यापासून अनेक रीतीने ह्या मंडळ म्हणजे एक स्पिरिच्युअल कल्चरल आणि फिलॉन्थ्रॉपिक सेंटर म्हणून काम पार पडतं असा. त्याचप्रमाणे 2001 साली ह्या सिद्धिविनायक नगराचं रचना झालं आहे. ह्या सिद्धिविनायक नगरांत आज एक सभाभवन असा तुम्ही अग्गे बैसल्यासद आणि ह्याच्या वर 2 सभाभवन वरचे 2 माळ्याचं काम होत असा म्हणजे एक फुल फ्लॅज फिलॉन्थ्रॉपिक सेंटर स्पिरिच्युअल कल्चरल आणि फिलॉन्थ्रॉपिक सेंटर असं एक सभाभवन असा श्री महागणपती देवाचं मंदिर असा आणि एक वेलफेअर सेंटर असा. वेलफेअर सेंटरात आमचे अनेक तऱ्हेचे वेगळे ॲक्टिव्हिटीज होत असं. आम्ही आधीपासून ह्या मंडळ स्कॉलरशिप हा पोर्ट्सांचं विद्याभ्यासाचं प्रोत्साहन देत असा आणि समाजाच्या अन्य जनांसो काही तऱ्हेचा एक हेल्पिंग हँड असा देत असा आणि दरवर्षी मेडिकल कॅम्प्स आणि अनेक तऱ्हेचे समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असा ऑल चॅरिटी ॲक्टिव्हिटीज आणि हे कलेसो मस्त प्रोत्साह देत असा आधीपासून आणि ह्या सिद्धिविनायक नगर एक गुरुकुल होऊन मारपाड होत असा म्हणजे एक ट्रान्सफॉर्मेशन होईत जात असा म्हणजे दिने नवीन ॲक्टिव्हिटीज नवीन कल्चरल ॲक्टिव्हिटीज हे सगळे सुरू होत असं. ऑलरेडी ह्या मंडळाचे भजना कार्यक्रम सुरू झालसा भजना क्लासेस होत असं वेगळे रामरक्ष स्तोत्र क्लासेस होत अथर्व शीर्षाचे क्लास होत असं आणि शॉर्टली संस्कृत विद्याभ्यास संस्कृत क्लासेस सुरू होऊन असा आणि त्याच वेळेर आमच्या 17 फेब्रुवारीस महिला वेदिकेचे उद्घाटन झालं. त्या उद्घाटन समारंभार उद्घाटन केले मुख्य अतिथी म्हणून जोडू रस्ते आमचे महिला यक्षगान मंडळीचे उषा नाईक यांनी आणि सुधन्व मोक्ष म्हणून ही ते एक यक्षगान प्रदर्शन झालं. त्यावेळेस चीफ ते म्हणे ह्यांनी उषा नाईकनी एक महिला वेदिकेच्या एक चॅलेंज दिलं त्यांनी तुम्ही ही तो एक
ह्या करलाव्या यक्षगान मंडळी तरबेती सुरू करलीवी केल होऊन ते महिला यक्षगान मंडळी होती तुमचं व ही ते यक्षगान मंडळी सुरू होऊन होणार म्हणजे हे करावळीचं एक गंडू कले असले तर रघुनाथ सेंटलानी आत्ता हेण्णू कले होणो मारपाड होऊन तसा त्यानिमित्ताने आमच्या मंडळाच्या महिला वेदिकेच्या मेंबरने अज्ञानी म्हणजे एक ह्या क्लासेस सुरू करले तरबेती शिबिरा सुरू करले होण्यानं ह्या निर्धार केल्याने आणि त्यास चोकोटो म्हणजे प्रोत्साह गावतसा आणि त्या निमित्ताने आज मंडळाचा एक संपूर्ण श्री देवी महात्मे यक्षगानाचा एक प्रदर्शन असा ह्याच्यापेक्षा चोकोट अवसर एक यक्षगान तरबेती शिबिराचं उद्घाटन करले दुसरा अवकाश असा ना ह्या एक चोकोट अवकाश म्हणजे श्री देवी महात्मे यक्षगान प्रदर्शन होऊनच्या संदर्भात आमच्या महिला वेदिकेचं यक्षगान तरबेती शिबिराचं उद्घाटन होतसा हॅस श्री श्री शंकर नारायण भागवत हे आम्हाला गुरु होऊन लाभलेस आणि मी अग्गे आमच्या समाजाच्या झील चेडवंस अग्गे जे कोणाला यक्षगानांत ह्यांत इंटरेस्ट असा त्यांनी येऊन ह्या कलेचा पुरेपुरे लाभ घेवला म्हणून मी विनंती करता धन्यवाद. आता यक्षगान तरबेती शिबिरा हे चालू करले महिला वेदिकेचे अध्यक्ष मस्त दिसानी एक स्वप्न बघितले तर टाईम आयला नाही दिसता माझ्या अंदाजे तिने मस्त आपण अनाउन्समेंट केली त्यांनी दिवाळीच्या नंतर आम्ही चालू करता आज शुभ ಗಳಿಗೆಂತ ह्या देवी महात्मे यक्षगानाच्या प्रसंग सुरू होऊनच्या आधी ह्या शुभ ಗಳಿಗೆಂತ तिने यक्षगान क्लास आरंभ करायला सुरू केलं त्यांनी ह्या शुभ मुहूर्तांत दोन बोलायला हणन मी महिला वेदिकेचे अध्यक्ष श्रीमती आशा वर्षा नायक ह्यांचं आमंत्रण करतो सर. सिद्धिविनायक देवस नमस्कार करून आणि गुरुवर्यांचे चरण पादार विंदस तले बागून वेदिकेवर उपस्थित असलेल्या आमच्या मंडळाच्या पदाधिकारींच तसंच प्रमुख पाहुणे होऊन आयल्या शंकर नारायण भागवत हॅन्स आणि वेदिकेच्या समोर उपस्थित असलेल्या आज आमच्या ह्या कलाभिमानींच आणि कला प्रेक्षकांचं मी नमस्कार करतसा आणि स्वागत करतसा. साहित्य संगीत कला विहीन पशु समान हे एक संस्कृत वाक्य असा आणि एक बोल असा सांगताना कोणाले साहित्यांत आणि डोळस इंपू देऊनच्या नाट्यांत आणि काणस डोळस आनंद देऊनच्या नाट्यांत आणि काणस इंपू देऊनच्या संगीतांत कोणाले आसक्ती नाहीसा तो पशु सांगताना मानव नाहीसा मानव जन्मदा पशु असा. कलेंत मस्त प्रकार असं चित्रकले शिल्पकले नाट्यकले संगीतकले आणि घरी आयिल्ल्या पाहुण्यांचं रांधून वाढून परलून अतिथी सत्कार करून ह्या एक कले असा. आता यक्षगान कले सांगताना हे नाट्यकले संगीतकले आणि नृत्यकलेचं सम्मेळनच एक यक्षगान कले असा. ह्याच खैलो यक्षगान कलेस खैलो लिखित दाखले नाहीसा हे एका मनुष्यासून अनेक मनुष्यास आणि त्याच्यासून दुसऱ्यास सांगताना तले तलांतरास जाऊनचे कले असून हे असं जानपद कले म्हणून सांगतं. विविध पुण्यक्षेत्रचे महात्मे रामायण महाभारत आणि तीर्थक्षेत्रचे महिमे आणि सत्य हरिश्चंद्र असलग्य प्रसंग दाखेन त्याच्या मुखांतर आत्ताच्या युवा पिढीगेस ज्ञान देऊन आणि ज्ञान वाढ्यांचे मित्त हे एक जानपद कले म्हणून सांगले तर चूक होईना. यक्षगान नाचनचे हो आणि देवी पारायण करूनचे हो समान म्हणून सांगतात. आधी उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड मात्र सीमित असलेल्या ह्या कले आत्ता देश विदेशांतो पसार होतस प्रामुख्यते घेतसा. आता आमच्या सेक्रेटरीनी आणि रघुनाथ प्रभूंनी सांगितल्यानी यक्षगान कले खाली गंडू कले होणे आधी सीमित होते. आत्ता त्या स्त्री सो त्यांत मुख्य गंडू पात्र घेऊन ती प्रमुख ह्यांत शोभिसतस आणि पुढे येतस. ह्या कलेस आमच्या RSB समाजाचा काहीतरी कोडगे असा खंडितो असा गुळमे प्रभू म्हणत श्री नारायण प्रभू ह्यांत हे क्षेत्रांत केले सेवेस त्यांचं जिल्हा राज्य आमच्या मंडळाने सुरू केलेल्या ह्या यक्षगान तरबेती केंद्रांत जास्तीत जास्त जणांनी भागवहिसून
त्याचे प्रयोजन घेऊन उत्तम कलाकार होऊन देश विदेशांत नाव पावलावे म्हणून सांगा ना मी इच्छा पाहून माझे श्री दोन वाक्य आजच्या यक्षगाನ ಶಿಬಿರ ಉದ್ಘಾಟನೆ करले आणि गुरु होऊन आयले श्री शंकर नारायण भागवत हेंत मी ಕಿರು ಪರಿಚಯ करता माले ಗೊತ್ತೋಸಲ ಪ್ರಕಾರ ಮಾತ್ರ सांगता माले बरेंदिल्लेने आणि आमच्या कालत प्लॅन चाकोडदल्ले श्री शंकर नारायण भागवत हेंत गावांत येळ्ळारे हेंच्या बाबंत ನಾವು ವೆಂಕಟರಾಯ ನಾಯಕ್ मुंबईत हे यक्ष वैभव मेळा हाणन सुरू करून त्यांचं साधारण 100च्या होऊन तड पोडशी त्यांचं यक्ष वैभव मेळ्यात शिकतो जाणार मी सांगले संतोष पावताचा तसाच गावात नरसिंग यांचं हे 25च्या होऊन तड स्टुडंट्स ह्यांच्या अंडर तरबेती शिकतोचो ह्यांच्या अंडर शिकतोचो 25च्या होऊन तड जण आणि ह्यांच्या फॅमिली ही पुरादनो यक्षगान सत्त सीमित असतो ह्यांच्या फॅमिलीचे 4 मेंबर ही यक्षगान शिकतोसो हाणाने मी सांगले संतोष पावतासा आणि मी तड ह्यांचं इंट्रोडक्शन करत नसा आम्हाला टाईम नाहीसा आता दीप प्रज्वलने करून यक्षगानाचं शिबिर उद्घाटने करलावे हाणानं सांगा मी मंडळाचे अध्यक्ष एलवे नायकस मी विनंती करतो सा सारख्या प्रेक्षकांत सहकार अगत्य असा तसेला एक यक्षगाना कले उठान रावल्या म्हणून आज आम्ही यक्षगाना तरबेती शिबिर उद्घाटने केले असा नवरस हंगताना यक्षगाना मुखांतर आम्ही नवरस काय हणन आम्ही सांगता ते शंकर नारायण भागवत आज आम्हाला सांगतो नवरस सांगताना काय हणन तಮ್ಮ अत्यंत बिझी शेड्यूल अंत आमच्या त्या रिक्वेस्टस ओ देऊन आमच्या ह्या यक्षगाना तरबेती शिबिर आमच्या पोर्शन्स शिकले ते पुढे आयल्सो हे यक्षगाना सांगताना काय येणं सांप्रदायिक होऊन मी तुम्हाला कोणाला तरी विचारले तर तू त्या नाव काय येणं सांगले तर तुम्ही सांगता मात नाव जलजा मात नाव सीते येणं दल तर त्यात यक्षगाना शैलींत निನ್ನ ಹೆಸರು ಏನು तू कोण सांगले तर ते दादा मी सांगता जनकरायನ सुपुत्री दशरथ ಚಕ್ರವರ್ತಿಯ ಮಗ ಮರ್ಯಾದಾ ಪುರುಷೋತ್ತಮ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನ ಮಡದಿ ನಾನು सीते ह्या यक्षगानाचा शैली आणि विराह अवस्थेंत सीतेला इतरले तर तू कोण हाणा सांगले तर त्या सीते सांगता ಹತಾಶ ಭಾಗ್ಯಶಾಲಿಯಾದಂಥ ನಾನು सीते ಅಣ್ಣ ಅಂತ तसं तर आता पुढे गुरुಗಳಾದಂಥ श्री शंकर नारायण भागवत ह्या यक्षगानाचा शिबिरात आशीर्वाद करलावे हाणा मी शंकर नारायण भागवताचं रिक्वेस्ट करता शंकर नारायण भागवतांनी 2 बोल बोलायला म्हणून विनंती करतो ಮೈಕಂತ आमची भाषा बोलायला नाही ತಮಕಟ್ಟ असं मी माझ्या ತೊಗೊಟ್ಟು बोलता तसं ಒಂದು ಕನ್ನಡನೇ बोलता ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಾತಿ ಗಣ್ಯರಿಗೆ ವಂದಿಸ್ತಾ
ಇಂದು ಇಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ಗುರು ಎನ್ನುವ ಸ್ಥಾನವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಆದರೆ ಗುರು ಎನ್ನುವುದಕ್ಕೆ ನಾನು ಒಪ್ಪುವುದಿಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಅನುಭವವನ್ನು ಬೇರೆಯವರಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವುದು ಅಷ್ಟೇ. ಗುರು ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬ ಕಷ್ಟ ಉಂಟು. ನಾನು ಯಕ್ಷಗಾನದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ನಾನು ಗುರುಮುಖೇನ ಕಲ್ತವನಲ್ಲ, ಆದ್ದರಿಂದ ನಾನು ಗುರು ಅಲ್ಲ. ನಾನು ನನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ನೋಡಿ ಹೀಗೆ ಕೇಳಿ ಎಲ್ಲ ಕಲ್ತವನು. ಫಸ್ಟಿಗೆ 15 ವರ್ಷ ಇರುವಾಗ ಅಪ್ಪಯ್ಯನಿಂದ ಬೇಸಿಕಲ್ ತಾಳ ಕಲ್ತಿದ್ದೆ ಅಷ್ಟೇ. ಮತ್ತೆಲ್ಲ ನೋಡಿ ತಿಳಿದು ಎಲ್ಲ ಕಲ್ತದ್ದು, ಗುರು ಇಲ್ಲ, ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ಇಂದು ಇಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಆಗುವುದಂದರೆ, ನಾವು ಮುಂಬೈಯಲ್ಲಿ ನಾನು ಸಾಧಾರಣ 8 ವರ್ಷದಿಂದ ಯಕ್ಷಗಾನವನ್ನು ಕಲಿಸ್ತೇನೆ. ಕಲಿಸೋದಾದರೆ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳನ್ನು, ಅಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕಳಿಸಿ ಯಕ್ಷಗಾನ ಕಲೀಲಿಕ್ಕೆ, ನಿಮ್ಮ ಮಗನನ್ನು ಕಳಿಸಿ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಬೆಣ್ಣೆ ಹಾಕಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಹಾಗಲ್ಲ, ನನ್ನನ್ನು ಕರೆದು ನಮಗೆ ಕಲಿಸಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಲ್ಲ, ಅದು ನನಗೆ ಸಂತೋಷ ಆದದ್ದು. ಮೊನ್ನೆ ನಮ್ಮ ಬಾಂಡೂಪ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯಿತು. ನಮ್ಮ ಮುಂಬಯಿಯ ಹಿರಿಯ ಭಾಗವತರಾದಂತಹ ಶ್ರೀ ಪೊಲ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಶೆಟ್ಟರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕಮ್ಮಟ ನಡೆಯಿತು. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಮಾತುಗಳನ್ನಾಡಿದರು. ಕೊನೆಗೆ ಹೇಳಿದರು, ಭಾಗವತರೇ ನೀವು ಶಿಷ್ಯರನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತ. ಒಳ್ಳೆ ಮಾತು ಹೇಳಿದರು ಪೊಲ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಶೆಟ್ಟರು, ಭಾಳ ಮೆಚ್ಚುಗೆಯ ಮಾತು. ಯಕ್ಷಗಾನವನ್ನು ಪ್ರೀತಿಸಿ ನನ್ನಲ್ಲಿ ಬಂದು ನನಗೊಂದು ಚೂರು ಯಕ್ಷಗಾನವನ್ನು ಕಲಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿದ ಒಬ್ಬ ಪುಣ್ಯಾತ್ಮನೂ ಅವರಿಗೆ 30 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ ಅವರು ಯಾರಿಗೆ ಕಲಿಸೋದು? ಆದ್ದರಿಂದ ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ನೀವು ಅವಕಾಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ. ಈ ಯಕ್ಷಗಾನವನ್ನು, ನನ್ನ ಅನುಭವವನ್ನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಹಂಚಿಕೊಳ್ತೇನೆ. ಆದಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನಪಟ್ಟು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಕಲೀಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಅವರಿಂದ ಯಕ್ಷಗಾನವನ್ನು ಮಾಡಿ ನಾನು ನನ್ನ ಸ್ವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇನೆ, ನಮ್ಮ ಭರವಸೆಯನ್ನು ನಾನು ಕೊಡ್ತೇನೆ. ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಯಕ್ಷವೈಭವ ಮಕ್ಕಳ ಮೇಳದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಮಕ್ಕಳು ಕಲ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಲ್ತವರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ವರ್ಚಸ್ಸನ್ನು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ನಾನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟದ್ದು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವರ ದಯದಿಂದ. ನಾವು ಯಕ್ಷಗಾನವನ್ನು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಲಿಸ್ಬೋದು. ಆದರೆ ಆ ಕಲಿತ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುವುದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕಾದದ್ದು ನಾವೇ, ಕಲಿಸಿದವರು. ಏಕೆಂದರೆ ನಾವು ಕಲಿಸಿದ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಮನೆಗೆ ಹೋಗಿ, ಕಲಿಸಿದವನಿಗೂ ಏನು ಹೆಸರಿಲ್ಲ, ಕಲಿತವನಿಗೂ ಏನು ಹೆಸರಿಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ ಕಲಿಸಿದವನು ಯಾರ ಕಾಲಾದರೂ ಹಿಡಿದು ಏನಾದರೂ ಫೈನಾನ್ಸಿಯಲಿ ಒಟ್ಟು ಮಾಡಿ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೊಂದು ವೇದಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡತಕ್ಕದ್ದು ನಮ್ಮ ಕೆಲಸ. ಅದನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಮತ್ತೊಂದು ವಿಷಯ, ಈ ಯಕ್ಷಗಾನದ ವಿಶೇಷತೆ ಏನಂದರೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಡಿಗ್ರಿಗಳನ್ನು BA BSc IT ಅದೆಲ್ಲ ಮಾಡಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿ ತರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆ ಮಕ್ಕಳು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಪರಿಚಯದವರು, ಇಂಥವ್ರ ಮಗ, ಇಂಥವ ಇಂಜಿನಿಯರ್, ಇಂಥವ ಡಾಕ್ಟರ್ ಅಂತ. ಆದರೆ ಈ ಯಕ್ಷಗಾನವನ್ನು ಯಾರೊಬ್ಬ ಕಲಿತ ಆ ಮಗು ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ತಿಳಿಯುತ್ತದೆ, ಇವ ಯಕ್ಷಗಾನ ಕಲಾವಿದ ಅಂತ. ಎಷ್ಟು ಮನೆಗೆ ದುಡ್ಡು ತಂದ ಅಂತ ಕೇಳುವುದಿಲ್ಲ, ಈ ಯಕ್ಷಗಾನ ಕಲಾವಿದ ಇವ ಅಂತ. ಮತ್ತೊಂದು, ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಕೋಟ್ಯಾಧಿಪತಿಗಳಿರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಆ ಊರಿನ ಹೆಸರು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುವುದಿಲ್ಲ. ಅದೇ ಊರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಯಕ್ಷಗಾನ ಕಲಾವಿದ ಶಂಕರ್ ನಾಯಕ್ ಇದ್ದಾರಂದರೆ ಶಂಕರ್ ನಾಯಕ್ ಎಳ್ಳಾರೆ ಅಂತ ಬರ್ತದೆ. ಎಳ್ಳಾರೆ ಎನ್ನುವುದು ಪ್ರಪಂಚಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಪೊಲ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀನಾರಾಯಣ ಶೆಟ್ಟರ ವತಿಯಿಂದ ಪೊಲ್ಯ ಎನ್ನುವ ಹೆಸರು ಎಲ್ಲೆಲ್ಲೂ ಮೊಳಗ್ತದೆ, ಊರಿನ ಹೆಸರು. ಹಾಗಾದರೆ ಯಕ್ಷಗಾನ ಎನ್ನುವುದು ತುಂಬ ಮಹತ್ವವಾದದ್ದು. ಇದನ್ನು ಭಕ್ತಿಯಿಂದ, ದೈವತ್ವ ಇರುವ ಕಲೆಯೆಂದು ಎಣಿಸಿ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಿ ಕಲ್ತ್ರೆ, ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ದುಷ್ಟಾಭ್ಯಾಸಗಳನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳದೆ ಕಲ್ತ್ರೆ ಅದು ನಮ್ಮನ್ನು ರಕ್ಷಿಸ್ತದೆ. ನಾವು ಅದನ್ನು ರಕ್ಷಿಸಬೇಕಂತ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಕ್ಷಗಾನ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಯಕ್ಷಗಾನ ಉಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. ನಾನು ಅದನ್ನು ಒಪ್ಪುವುದಿಲ್ಲ. ಯಕ್ಷಗಾನ ನಮ್ಮನ್ನು ಉಳಿಸೋದು. ನಾವು ಯಕ್ಷಗಾನಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಕೊಟ್ಟರೆ ಅದು ನಮ್ಮನ್ನು ಉಳಿಸ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇಲ್ಲಿ ನನಗೆ ಈ ಸ್ಥಾನವನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಿಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಯಕ್ಷಗಾನಂ ಗೆಲ್ಗೆ.